अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनल वरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा, एक कृष्ण आवश्यक आहे, तसंच प्रत्येकाच्या मनात मर्यादा पुरुषोत्तम राम असणं अतिशय आवश्यक आहे. बघा, रामनवमी आलेली आहे 17 एप्रिल, म्हणजे उद्याच आपल्या सगळेजण आपापल्या घरी मंदिरात जाऊन रामनवमी साजरी करणार आहेत. बघा, रामनवमी म्हणजे अ, आपले श्री प्रभू श्री राम हे एकवचनी एकवाणी होते, हे मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांना आपल्या सगळ्यांचा शतशत वंदन असो, प्रणाम असो. तसेच बघा, प्रत्येकाच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या आपल्या ज्या सेवा करून दूर होत ही प्रभू श्री रामांच्या चरणी मी प्रार्थना करते. बघा, आपण आज रामनवमी कशा पद्धतीने साजरी करायची हे पाहणार आहोत. तसं सगळ्यांनाच माहित असेल, पण थोडक्यात तुम्हाला प्रभू श्री रामांचं जे जीवनकथा होती ती सांगणार आहे व नंतर मी तुम्हाला आज म्हणजे उद्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते सगळं सांगणार आहे. आपण कशा प्रकारे सेवा करायची आहे घरच्या घरी. आणि मंदिरात जाणार असाल तर मंदिरात जाऊन देखील तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी देखील ही सेवा करू शकता. या सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचे काय फायदे होतात हे देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. प्रभू श्रीराम हे आदर्श व्यक्तिमत्व होते. ते मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगते. बघा, प्रभू श्रीरामांनी 14 वर्षाचा वनवास भोगला होता. कैकेयीच्या सांगण्यावरून राजा दशरथांनी त्यांना आज्ञा केली होती व त्यांनी 14 वर्षाचा काही न बोलता, काही एक शब्द न विचारता माझं काय चुकलं हे सुद्धा प्रभू श्रीरामांनी विचारलं नाही. त्यांनी मानवी अवतारात येऊन आपल्या सगळ्या मानवी लोकांचं कल्याण करण्यासाठी हा अवतार घेतला. व बघा, आजच्या या युगामध्ये जर तुम्ही एक दिवस जर तुम्हाला घराच्या बाहेर जरी काढले ना, तुम्ही 17 वेळा विचारलं की माझं काय चुकलं. पण आपल्या प्रभू श्रीरामांनी एकदाही आपल्या वडिलांना विचारलं नाही की माझं काय चुकलं होतं म्हणून मी 14 वर्षाचा वनवास एकही शब्द न काढता त्यांनी प्रभू श्रीराम, लक्ष्मण व माता सीता यांनी घर सोडलं होतं. व बघा, 14 वर्षाचा वनवास त्यांनी भोगला होता. व हनुमान बजरंगबली तर तुम्ही ओळखताच. ते तर प्रभू श्रीरामांचे अतिशय अतिशय जवळचे प्रिय भक्त होते व त्यांच्यासारखा भक्त अजूनपर्यंत मी तर नाही पाहिला. कारण जे तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढायचं असेल ना, फक्त जय श्रीराम बोलायचं आहे. बजरंगबली हनुमान आपल्याला त्या संकटातून नक्कीच तारत असतात. त्यामुळे आवर्जून तुम्ही बघा कोणत्या सेवा करायच्या ते आज आपण पाहणार आहोत. बघा, आदर्श व्यक्तिमत्व हे होते. श्रीराम आदर्श पुत्र होते. रामाने आई वडिलांच्या आज्ञेचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम लक्ष्मणाची उपमा देतात. श्रीराम एकपत्नी व्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होते. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्याने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा देखील त्याग केला होता. तुम्हा सगळ्यांना माहित आहे, 14 वर्षाचा वनवास भोगून आल्यानंतर सीतामातेचं रावणाने अपहरण केलं होतं. त्यावेळेस प्रभू श्रीरामांनी युद्ध करून आपल्या पत्नीला सीतामातेला आपल्या सोडवून आणलं होतं. पण प्रजेने सीतामातेवरती संशय घेतला होता की सीतामाता पवित्र आहे की नाही. अग्निपरीक्षा द्यावी लागली होती त्यावेळेस सीतामातेला व नंतरच सीतामातेला वनवास देखील भोगावा लागला होता. पण प्रभू श्रीरामांनी स्वतःचा विचार न करता त्यावेळेस प्रजेचे प्रजाधर्म समजून राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा देखील त्याग केला होता. श्रीराम हा आदर्श शत्रू सुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ विभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास तर मी करेन. तो माझाही भाऊच आहे. श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखावरून दिसून येते. म्हणूनच त्याला भारतीय जनसमाजात मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले आहे. बघा, इतकं इतकं प्रभू श्रीरामांचं व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व आहे व ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत असं म्हटलं तरी देखील चालेल. बघा, इतकं सगळं होऊन सुद्धा आपण बघा, अगोदर मी लहान होते ना त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं. जेव्हा आम्ही रामायण पाहायचो ना त्यावेळेस सगळी स्टोरी पाहिलेली आहे. कारण अगोदर सगळ्या स्टोरी यायच्या, आता तशा येत नाही. येतात, जुन्यामध्ये येतात आणि नवीन व्हर्जन म्हणजे काही राहिलेलंच नाही. आता काहीही दाखवतात. पण जे जुनं रामायण आहे ना ते खूप खूप बघण्यासारखं आहे. व ते आम्ही पाहत होतो ना त्यावेळेस आम्हाला जेव्हा सीतेला वनवास भोगावा लागला ना तेव्हा खूप खूप वाईट वाटायचं. व खरं म्हणायला तर प्रभू श्रीरामांचा त्यावेळेस आम्हाला राग यायचा. जसं जसं आम्हाला कळत गेलं की का असं झालं, कशामुळे झालं, प्रभू श्रीरामांनी का त्याग केला आपल्या धर्मपत्नीचा, त्यावेळेस समजलं की ते किती ग्रेट होते. बघा, कधीही त्यांनी असं कोणालाच
उलट विचारलं नाही किंवा उलट उत्तर दिलं नाही. त्यांनी आपला जे राजधर्म आहे ते कायम त्यांनी एकवाणी, एकनिष्ठावान राहून त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. कधीही कोणतंच काम त्यांनी अर्धवट सोडलेलं नाही. तुम्हाला सगळ्यांनी रामायण पाहिलंच असेल. जर पाहिलं नसेल बघा, आताच्या पिढीला खरंच रामायण, महाभारत अशा गोष्टी दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला जर खरंच उद्या वेळ भेटला तर उद्या मला वाटतं सगळ्या टीव्ही चॅनेलवरती ते रामायण वगैरे तुम्ही आता पिक्चर स्वरूपामध्ये पण पहिलं जुनं रामायण दाखवतात. ते जर तुम्ही आपल्या मुलांना दाखवलं तर अतिशय उत्तम. त्यांना समजावून सांगा, राम म्हणजे कोण, सीता म्हणजे कोण, लक्ष्मण म्हणजे कोण. आजकालची जी पिढी आहे ना, त्यांना काहीच माहित नाहीये. त्यांना विचारलं ना, म्हणजे हे कोण आहेत, ते कोण आहेत, असं भरपूर प्रश्न विचारतात. त्यांना माहित असायला हवं रामायण काय, महाभारत काय, म्हणजे आपले जे काही थोर पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांच्याबद्दल त्यांना माहित असायलाच हवं. त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी रामायण दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. मग आता उद्या आपण सेवा कोणत्या करायच्या आहेत? सेवा सगळ्यांना माहीतच असतील, पण प्रत्येकाच्या घरात प्रभू श्रीरामाचा फोटो असेल. जर नसेल तर विष्णूंचा किंवा विष्णूंचाही नसेल तर बाळकृष्णाचा मूर्ती फोटो असेल. तेही नसेल तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल. तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना तुम्हाला बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला पुरुष सुक्तम बोलायचं आहे अभिषेक घालताना. एक वेळा बोललं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. एक वेळा पुरुष सुक्तम, नंतर स्त्री सुक्तम घ्यायचं आहे, नंतर पवमान सुक्तम घ्यायचं आहे, व नंतर रामरक्षा घ्यायची आहे. बघा रामरक्षा अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे. भूत प्रेत पिशाच बाधा, त्याच प्रकारे करणी, नजर बाधा, वाईट दोष, किरकिर, नवरा बायकोमधील भांडण, एखादी मुलं बघा हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, उद्धटपणे बोलतात, किंवा एखादं लहान मुलं असतं, जन्मलेलं मुलं असतं, ते खूप रडतं, खूप उपाय करतो, पण लहान मुलं रडायचं कमी येत नाही. तर अशा वेळेस देखील तुम्ही ही रामरक्षा स्तोत्राचे पठण जर केले तर तो आवर्जून त्याचे इफेक्ट तुम्हाला तिथले तिथे जाणवायला लागतील. इतके प्रचंड व प्रभावी असं हे रामरक्षा स्तोत्र आहे. जर लहान मूल तुमच्या खूप रडत असेल तर तेही 3 बोटं त्याच्या असे मस्तकावरती ठेवावं. रामरक्षा स्तोत्राचे तुम्ही पठण करा. बघा याचे रिझल्ट लगेच तुम्हाला दिसून येतील. जर मुलं आपले हट्टीपणा करत असतील, चिडचिडपणा करत असतील, तर तुम्ही तुमच्या सोबत त्यांना घेऊन बसा उद्या व रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. तुम्ही कमीत कमी 11 वेळा, बघा तुम्हाला मी सांगते, कमीत कमी 1 वेळा व जास्तीत जास्त 11 वेळा करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वेळ जर असेल तर आवर्जून 11 वेळा करा. 1 ते 9 ओव्या तुम्हाला जर 11 वेळा करणार असाल तर 1 ते 9 ओव्या तुम्हाला 10 वेळा वाचायच्या आहेत आणि तिथून पुढे फलश्रुती राहणार आहे. अशा प्रकारे 1 ते 9 ओव्या 11व्या वेळेस फलश्रुतीसहित सगळं तुम्हाला पठण करायचं आहे. आता रामरक्षा स्तोत्र आपण का पठण करतो, याचं महत्व काय? आपण बघा फलश्रुतीमध्ये एक प्रकारे प्रभू श्रीरामांना प्रार्थना करत असतो, विनंती करत असतो की हे प्रभू श्रीराम, माझे डोळे, डोके, नाक, कान, चेहरा, हात, पाय, संपूर्ण शरीर माझं संपूर्ण आरोग्य चांगलं राहू दे. अशा पद्धतीने व जे काही आमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, वाईट बाधा, वाईट नजर आहे, ती सगळी निघून जाऊ दे. अशी आपण प्रार्थना एक प्रकारे आपल्या प्रभू श्रीरामांना करत असतो. बघा, आपण हे करणं अतिशय महत्वाचं आहे. मी सगळ्यांना सांगत असते, तुम्हाला जर वेळ नाही तर युट्यूबला लावून द्या व रोज आपल्या घरामध्ये रामरक्षा एकदा तरी तुम्ही लावलं पाहिजे किंवा पठण तरी झालंच पाहिजे. आणि रामनवमीच्या दिवशी तर आवर्जून तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. प्रभू श्रीरामांचा जन्म 12:39 झाला होता. त्यावेळेस जर तुम्ही आरती करायची आहे, आरती करा. कोणतीही आरती येत असो प्रभू श्रीरामांची, ती तुम्हाला आरती करायची आहे. नसेल येत तर युट्यूबला लावून द्या व नंतर बघा रामरक्षा स्तोत्राचे पठण तुम्ही त्यावेळेसच करू शकता किंवा संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. नंतर त्याच सोबत तुम्हाला मी सांगितलं हनुमान, बजरंगबली सारखा दुसरा कोणताच भक्त नाही प्रभू श्रीरामांचा. सगळ्यात श्रेष्ठ भक्त म्हणजे आपले बजरंगबली हनुमान आहेत. त्यामुळे तुम्हाला ते मारुती स्तोत्राचे पठण करायचे आहे. भीमरूपी महारौद्रम, ते तुम्हाला मारुती स्तोत्राचे पठण करायचे आहे. आवर्जून करायचे आहे. मारुती स्तोत्राचे पठण केल्यामुळे घरातील ज्या काही वाईट बाधा आहेत, नजर आहेत, करणी बाधा आहे, ती दूर होण्यास मदत होते व आपल्या घरातून पळ काढते लवकरात लवकर. कारण ते बोल त्या शक्तींना सहन होत नसतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून मारुती स्तोत्राचे पठण करायला विसरू नका. अशी छोटीशी माहिती मला सांगायची होती. व तुम्ही तुमच्या घरी रामनवमी कशा प्रकारे साजरी करणार ते देखील कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून सांगा. बघा कुठे कुठे प्रभू श्रीरामांना पाळण्यात देखील घातलं जातं, घरच्या घरी देखील पाळण्यामध्ये घातलं जातं. तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते तुम्ही आवर्जून मला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून सांगा. आता माझ्याकडे तर पाळण्यामध्ये घातलं जात नाही, पण मी आमच्या इथे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे, तिथे गेल्यानंतर तिथले
फोटो तर कमीत कमी शेअर करेन किंवा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन कशा पद्धतीने तिथे प्रभू श्रीरामांची रामनवमी साजरी झाली. नाही जायचं झालं तर घरच्या घरी मी साजरी करणार आहे, घरच्या घरी सगळ्या सेवा करणार आहे. अशा पद्धतीने सगळ्यांनी ही सेवा करायला अजिबात विसरू नका. आपल्या मुलांना मी जास्त प्रकारे सांगितलं हे संस्कार झाले पाहिजेत. व अजून एक सांगते, गर्भवती जरी स्त्री असतील तर आपल्या पोटावरती हात ठेवून तुम्ही रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. बघा, गर्भसंस्कार अतिशय उच्च कोटीचे संस्कार आहेत व इथूनच तिथे संस्कार तुमचे व्हायला सुरुवात होते. आवर्जून करायला विसरू नका. व तुमच्या नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेअर करायचा नसेल तर तुमच्या तोंडून माहिती सांगा, पण आवर्जून सांगा. प्रत्येकाला आपल्या या जे काही आपले महाराष्ट्रीयन सण आहेत, आपला आता उद्याचा सणच आहे मोठा असं म्हटलं तरी देखील चालेल. प्रत्येकाला त्याचं महत्व कळलं पाहिजे, का आपण केलं पाहिजे. त्यामुळे आवर्जून तुम्ही तुमच्या तोंडून देखील सांगितलं तरी सुद्धा चालेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.